आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी। आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो, शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो, श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील। आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण, शरीराला ऊर्जा व ताकद देणारे, सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त, चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना। तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार। संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा 9665529008 9370508280। आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा। बदलापूरच्या कात्रप भागातील घोरपडे चौकातला हायमास्ट दिवा कोसळून महिना उलटला तरी पालिका प्रशासन या ठिकाणी नवीन दिवा लावलेला नाही, त्यामुळे या भागात अपघाताची भीती वाढली आहे। महिन्याभरापूर्वी कात्रपच्या घोरपडे चौकातील हायमास्ट दिव्याला एका ट्रकने धडक दिली होती। त्यात 50 फुटी हायमास्ट दिवा जमीनदोस्त झाला। कल्याण कर्जत महामार्गावरील हा अत्यंत वर्दळीचा चौक आहे। हायमास्ट दिवा कोसळल्यानं या रस्त्यावर रात्रीच्या सुमारास अंधाराचं साम्राज्य पसरलेलं असतं, त्यामुळे इथे एखाद्या मोठ्या अपघाताची भीती आहे। नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या हायमास्टची अद्यापही दुरुस्ती केलेली नसून नवीन हायमास्टही लावलेला नाही, त्यामुळे लोकांना अंधारातूनच प्रवास करावा लागतोय। आता हा हायमास्ट दिवा लावण्यासाठी पालिका अधिकारी एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहतय का, असा सवाल माजी नगरसेवक आणि भाजपचे जिल्हा सचिव संभाजी शिंदे यांनी उपस्थित केलाय। कात्रप येथील घोरपडे चौकातील जो हायमास्ट आहे तो मध्यवर्ती ठिकाणी चुकीच्या पद्धतीने नगरपालिकेने बसवलेला होता। आमची बऱ्याच दिवसापासून मागणी होती की त्याचं शिफ्टिंग त्या ठिकाणी करा, पण नगरपालिका शिफ्टिंग करत नव्हती। शेवटी त्या ठिकाणी एक मोठा अपघात झाला। नशीब तो अपघात पहाटेच्या वेळेला झाला, अन्यथा त्या ठिकाणी जीवितहानी झाली असती। आणि आज 1 महिना झाल्यानंतर सुद्धा नगरपालिकेने अद्यापपर्यंत त्या चौकामध्ये आवश्यक असणारा हायमास्ट अद्यापपर्यंत बाजूला बसवलेला नसल्यामुळे गेल्या 15 दिवसापासून त्या ठिकाणी कमीत कमी 4 ते 5 स्नॅचिंगच्या केस झालेल्या आहेत। पोलिसांकडे त्याचं सीसी फुटेज उपलब्ध आहे आणि त्या ठिकाणी त्या चौकामध्ये अंधार असल्यामुळे त्या ठिकाणी हे सीसी फुटेजमध्ये काही रिप्लाय येत नाही, दिसत नाही आणि हा फार मोठा नागरिकांवर अन्याय आहे। नागरिकांच्या सुरक्षेच्या अनुषंगानं नगरपालिकेने त्या ठिकाणी तातडीने हायमास्ट बसवावा अशी आमची मागणी गेल्या 1 महिन्यापासून आहे, पण नगरपालिका आमच्या मागणीला केराची टोपली दाखवत आहे। आम्ही आता त्या ठिकाणी नगरपालिकेने तातडीने हायमास्ट बसवावा आणि नागरिकांच्या आणि विशेष करून महिलांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजना कराव्यात अशी आमची त्या ठिकाणी त्यांच्याकडे मागणी आहे। ज्या दिवशी अपघात झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी मी नगरपालिकेला पत्र दिलं की हा हायमास्ट त्या ठिकाणी 2 दिवसामध्ये तातडीने बसवण्याची गरज आहे। नागरिकांच्या सुरक्षेच्या अनुषंगानं आवश्यक असणाऱ्या गोष्टींना निविदा प्रक्रिया वगैरे या सगळ्या प्रक्रिया करण्याची काही आवश्यकता नाही। तुम्ही तातडीनं मुख्याधिकाऱ्यांना आणि प्रशासकांना तो अधिकार आहे, तुम्ही दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी त्या हायमास्टची उभारणी करू शकता, या अशी कामं करू शकतात। परंतु आमच्या मागणीला अद्यापपर्यंत 1 महिन्यापासून केवळ आम्ही टेंडर प्रक्रिया करतोय, प्रशासकीय ठराव करतोय, ही उत्तर त्या ठिकाणी प्रशासनाकडून चालू आहेत आणि प्रशासकीय राजवटीमध्ये गेली 4-4.5 वर्ष आम्ही जे भोगतोय त्याचं हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे। यासाठी व जाहिरातीसाठी एबीडी न्यूज मराठीला संपर्क साधा। संपादक रेश्माताई दुधाने 9765529008 आणि 9370508280।